सांगितलं का तुम्हाला अजून काही निधी अवेलेबल पाहिजे का, ती निधी मी देण्यासाठी तयार आहे. आणि असे म्हणजे आमदार साहेबांच्या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष आहे. आणि असाच आमदार या जनसामान्यांचा कैवारी जवळजवळ 90% समाजकारण करतो आणि उरलेलं 10% राजकारण करतो. आता तसं आमचं गाव एकदम सुशिक्षित गाव आहे. तर गाव बोललं तर एकदम चांगल्या प्रकारे गाव आहे. मीटिंग मध्ये महिलांनी मला सांगितलं की आम्हाला काही नकोय, आम्हाला फक्त पाण्याची समस्या आमची दूर कर, एवढंच मला सांगितलं. आम्हाला 15 ते 20 लाखाची गरज होती. त्यावेळेला खासदार साहेबांनी अभिजितदारला सांगितलं की तू 30 लाख रुपये देऊन टाक ताबडतोब, आणि तत्काळ आम्हाला मंजूर केले साहेब. तुम्ही सगळ्यांनी म्हणजे गावकऱ्यांनी मतदारांनी जो विश्वास दाखवला आणि त्यानुसार मी आणि काम म्हणजे चालू केलं. त्यांच्या डोक्यात वेगळं चालू होतं. खासदार साहेबांनी दूरदृष्टी ठेवून हा वडवली गाव हा जलजीवन मिशन मध्ये घेतला आणि वडवली गावाला त्यावेळेला 95 लाखाचा असा भरघोस निधी दिला. समोर रस्त्याने जाताना मला भेटायच्या, काकी आपला काहीतरी पाण्याचा विषय बघा ना, आम्हाला त्या पाणी आणण्यासाठी इकडे तिकडे जावं लागतं, त्याच्यामुळे आम्हाला अभ्यास करायला वेळ मिळत नाही. आमच्या संघटनेमध्ये आमचे जे काम करण्याची पद्धतच वेगळी असते साहेब. आम्ही रात्र अपरात्री शनिवार असो रविवार असो अधिकाऱ्यांना भेटायचो आणि ठेकेदारांना त्या कचाट्यातून बाहेर काढले. आमदार साहेबांना फोन करायला लावले. आमदार साहेबांनी नंतर सांगितलं की जिथं तू स्वतः जा तिथे आणि यांना एक्झिक्युटिव्हना फोन दे. आमदार साहेबांनी सांगितलं का जे अधिकारी आपल्याला मदत करतात त्यांचं नोंद करून घ्या आणि वेळ येईल त्यावेळेला त्यांचा आपण योग्य प्रकारे सन्मान करू. दर्शक बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. आता आपण पंचायत समिती कल्याण मध्ये सामील असलेल्या वडवली सुडोन या गावामध्ये आहोत आणि सन्माननीय आदरणीय सरपंच मॅडम देवीदास पाटील यांच्या निवासस्थानामध्ये आहोत. आणि नुकतंच त्यांनी जलजीवन मिशन अंतर्गत असलेल्या पाण्याच्या टाकीचं श्रीफळ वाढवून त्यांनी सुरुवात केलेली आहे, त्यांनी प्रारंभ केलेला आहे. मॅडम काय सांगाल, वडवली आणि सुडोन गावाची पाण्याची दशा ही खूप निर्माण झाली होती, पण त्या दशेला सन्माननीय जितेंद्र पाटील यांनी यांच्या पुढाकाराने दिशा दिलेली आहे आणि तुमच्या पुढाकाराला यश आलेले. कसं बघता याकडे आणि लोकांनी जो विश्वास दिलेला विश्वास कोणत्या प्रकारचा संपन्न करणार, काय सांगाल? नमस्कार, मी एक महिला आहे आणि मी गावातील सर्व महिलांचे समस्या जाणू शकते पाण्याबद्दल काय आहेत. लेडीजला लांब लांब पर्यंत पाणी आणण्यासाठी जावं लागतं आणि पाण्याची समस्या ही आमच्या गावात खूप आहे. यासाठी मी जेव्हापासून 9 फेब्रुवारीला मी या सरपंच पदावर बसली आणि पहिलीच मीटिंग झाली आमची. त्या मीटिंग मध्ये महिलांनी मला सांगितलं की आम्हाला काही नकोय, आम्हाला फक्त पाण्याची समस्या आमची दूर कर, एवढंच मला सांगितलं. आणि त्या 4 वर्ष त्यांनी खूप म्हणजे पाण्याबद्दल आटानिटा चालू होता त्यांचा, तर पाणीच नाहीये, काय करायचंय. ज्या मुली स्कूलमध्ये कॉलेजमध्ये जातात, आताच आपले 10वी आणि 12वीची परीक्षा झाली, त्या मुली सुद्धा समोर रस्त्याने जाताना मला भेटायच्या, काकी आपला काहीतरी पाण्याचा विषय बघा ना, आम्हाला त्या पाणी आणण्यासाठी इकडे तिकडे जावं लागतं, त्याच्यामुळे आम्हाला अभ्यास करायला वेळ मिळत नाही, काहीतरी करा तुम्ही. माझे सरपंच जितेंद्र पाटील यांना मी भेटली का असा विषय आहे का पाण्याच्या समस्येमुळे त्या मुलींना अभ्यास करायला पण वेळ मिळत नाहीये, मग आपण काहीतरी मार्ग काढूया याबद्दल. आमदार साहेब आणि खासदार साहेब यांना त्यांनी भेट दिली आणि आपल्या ज्या समस्या आहेत समस्या सांगितल्या आणि त्यावेळी आपल्या या समस्यांचा पाठपुरावा घेऊन आपल्याला पाण्याची समस्या दूर केली. त्यांनी होळीच्या दिवशीच पाण्याची पाईपलाईन आपल्याकडे आली आणि पाण्याच्या लाईनीचंही काम चालू आहे. आणि जो माझ्यावर तुम्ही सगळ्यांनी म्हणजे गावकऱ्यांनी मतदारांनी जो विश्वास दाखवला आणि त्यानुसार मी काम म्हणजे चालू केलं. आपल्या समवेत शिवसेना विभाग प्रमुख तथा माजी सरपंच जितेंद्र उत्तमराव पाटील आहेत. पाटीलजी, आपलं सिद्धेश्वर वार्ता मध्ये स्वागत आहे. कसं बघताय, वडवली सुडोन गेली 4-5 वर्ष वडवली सुडोनला पाणीच मुबलक प्रमाणात नव्हतं, अत्यल्प प्रमाणात होतं, परंतु आता तुम्ही जो पाठपुरावा केला, सन्माननीय सरपंच मॅडम म्हणले, जितेंद्र पाटील साहेबांनी पाठपुरावा केला आणि त्या पाठपुरावाला यश आलेलं आहे. आणि आपण सन्मान्य खासदार असतील, सन्मान्य आमदार साहेब असतील, यांच्याकडे कोणत्या प्रकारचा पाठपुरावा केला आणि ह्या दोन्ही गावाला किंवा वडवली सुडोन गावाला कधीपर्यंत कितपर्यंत पाणी मिळणार आहे? साहेब, आम्ही ज्या संघटनेत काम करतो
त्या संघटनेचं ब्रीदवाक्य आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. पण आम्ही जवळजवळ 90% समाजकारण करतो आणि उरलेलं 10% राजकारण करतो. आता तसं आमचं गाव एकदम सुशिक्षित गाव आहे. तर गाव बोललं तर एकदम चांगल्या प्रकारे गाव आहे. आमचे जे पूर्वीचे जे 4 सरपंच आम्ही गेली पंचवार्षिक निवडणुकी एकत्रित लढवली होती. प्रत्येक सरपंचाने त्यांच्या त्यांच्या परीने काम केलं, पाणी आणण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही यश आलं. काही प्रमाणात ज्या त्रुटी राहिल्या त्या मी माननीय खासदार साहेब, आमदार साहेब यांच्या सतत संपर्कात असतो. एकदा तर पाण्याची 2 वर्षापूर्वी पाण्याची समस्या फार घनिष्ठ होती. त्यावेळेला मी खासदार साहेबांकडे, महेश गायकवाड साहेब आपले जे आमच्याकडे पूर्वी होते त्यांच्या कार्यालयात खासदार आपल्या दारी कार्यक्रम, मी तिथे खासदार साहेबांना भेटायला गेलो आणि गावातले आमचे कार्यकर्ते होते. आम्ही त्यांच्याकडे मागणी केली तर खासदार आम्हाला 15 ते 20 लाखाची गरज होती. त्यावेळेला खासदार साहेबांनी अभिजितदाराला सांगितलं की तू 30 लाख रुपये देऊन टाक ताबडतोब, आणि तत्काळ आम्हाला मंजूर केले साहेब. हा, तर पण खासदार साहेबांच्या डोक्यात वेगळंच काय चालू होतं. त्या 30 लाखाचा तर निधी दिला, त्यांच्या डोक्यात वेगळं चालू होतं. खासदार साहेबांनी दूरदृष्टी ठेवून हा वडवली गाव हा जलजीवन मिशन मध्ये घेतला आणि वडवली गावाला त्यावेळेला 95 लाखाचा असा भरघोस निधी दिला. परंतु कोणाच्या हाताने, कोणाच्या पायगुणाने कामं होणं असतात. प्रत्येक सरपंचाने चांगल्या प्रकारे काम केलं. आता सुद्धा प्रत्येक सदस्य, सरपंच, ग्रामसेवक असून देत, पाणीपुरवठा कर्मचारी असून देत, चांगल्या प्रकारे कामं करतात. परंतु आता राहिलेलं पाणी जे शेवटच्या टप्प्यात आलेलं ते तर ठेकेदार यांना निधी नव्हता. आता सर्व गोष्टी पैशाशिवाय होत नाही, पैशाचा ढोंग कोणाला घेता येत नाही. परंतु हा ठेकेदार अडकलेला होता. ठेकेदाराच्या भावना मी जाणून घेतल्या, पूर्ण माहिती घेतली. त्याच मी आमदार साहेबांना त्याची कल्पना दिली. आमदार साहेबांनी त्याच्यावर शहानिशा केली. स्वतः मला फोन करायचे, तू शिवना भेट, ह्यांना भेट, त्यांना. ठेकेदार बाजूला राहिला, मी स्वतः जायचो. जर शेवटी जलजीवन मध्ये निधी आला, आपल्या ठाणे जिल्ह्याला फक्त 6,33,00,000 आला आणि ठेकेदारांचं देणं काहीतरी 60 कोटीच्या वरती होतं. तर मग आम्ही चतुराईने काम केलं. मी भेटलो. आमच्या संघटनेमध्ये आमचे जे काम करण्याची पद्धतच वेगळी असते साहेब. आम्ही रात्र अपरात्री, शनिवार असो रविवार असो, अधिकाऱ्यांना भेटायचो आणि ठेकेदारांना त्या कचाट्यातून बाहेर काढले. आणि आज मी तिला जलजीवन मिशन अंतर्गत आपल्याला 95 लाख रुपये आले. ठाण्याचे आपले जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते चव्हाण साहेब, त्यांना स्वतः भेटलो. आमदार साहेबांना फोन करायला लावले. आमदार साहेबांनी नंतर सांगितलं की जिथं तू स्वतः जा तिथे आणि यांना एक्झिक्युटिव्हना फोन दे. तशा पद्धतीने ठेकेदाराला देख दिलं. ठेकेदाराने पण चांगल्या प्रकारे कोऑपरेट केला. ठेकेदार नसताना सुद्धा आम्ही त्यांचं कामाचं काय झालं बाबा, काय झालं, कधी पाईप येतील, पाईप घेण्यासाठी पण आम्ही पुण्यापर्यंत पाठपुरा केला. सिडोनची पण घटना गंभीर आहे. सिडो गावामध्ये पाण्याची समस्या जटिल बनलेली आहे. त्या सिडोन विषयी काही आपण पाठपुरा केला का साहेब? आमच्या भगिनी ज्या शिवसेना रणरागिणी आहे, आता ज्या विद्यमान सरपंच प्रिया देवदास पाटील यांच्या निवासस्थानी माननीय आमदार राजेजी मोरे साहेब यांच्या प्रयत्नाने आपले पाणी पुरवठ्याचे कर्मचारी शिंदे साहेब, डेप्युटी शिंदे साहेब आणि ठेकेदार यांची मीटिंग मी विद्यमान सरपंचाच्या घरी लावली आणि त्याच्यातनं अशी एक चांगली त्या मीटिंग मध्ये हे निघालं का वडवली आणि शिरडोन ह्या गावासाठी कमी प्रयत्न करीन. आणि स्वतः आपले डेप्युटीनी जे पुरवठादार आहेत, आपले पाईपचे पुरवठादार, आपल्याकडे ठेकेदार बोलतात, त्या पुरवठादार आणि आपल्या कॉन्ट्रॅक्टर यांची संयुक्त मीटिंग घडवली आणि त्या लोकांना जर पेमेंट आला तर त्यांचं थोडस ऍग्रीमेंट करून घेतलं आणि दोन्ही गावांसाठी पाईपची मागणी पूर्ण केली आणि शिरडोन गाव सुद्धा पाणी टंचाई मुक्त होईल आणि वडवली सुद्धा असं होईल असं शिंदे साहेबांनी केलं. मग पुन्हा मी आमदार साहेबांना कळवलं की साहेब, आपले जे शिंदे साहेब आहेत पाणी पुरवठ्याचे, यांनी आपल्या भरपूर मेहनत केली आहे. मग आमदार साहेबांनी सांगितलं का जे अधिकारी आपल्याला मदत करतात त्यांचं नोंद करून घ्या आणि वेळ येईल त्यावेळेला त्यांचा आपण योग्य प्रकारे सन्मान करू, अशी आमदार साहेबांनी पण आम्हाला आशा दिली. आणि पुन्हा 2 दिवसानंतर ठेकेदाराला फोन केला आणि त्यांना सांगितलं का जे आमचे ठेकेदार आहेत, आता नाव घेत नाही, त्यांना सांगितलं का तुम्हाला अजून काही निधी अवेलेबल पाहिजे का, ती निधी मी देण्यासाठी तयार आहे.
आणि असे म्हणजे आमदार साहेबांच्या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष आहे आणि असाच आमदार या जनसामान्यांचा कैवारी बोलतात असं. आणि आज म्हणजे महिलांना आम्ही गावात जर गेलो तर पहिला महिला सांगतात आम्हाला पाणी पाहिजे, पाण्याशिवाय दुसरं काही नको. तर आम्ही जे पाईप टाकले आणि आज टाकीचं भूमिपूजन केलं. शक्यतो आम्ही हा भूमिपूजन मोठ्या प्रकारे केलं होतं, पण आम्हाला तो मोठ्या प्रकारे करायचा नाही. फक्त सरपंचाचा आम्ही श्रीफळ वाढवला आणि ज्या दिवशी आम्ही पाणी गावात सोडू त्या दिवशी एक मोठा कार्यक्रम करू आणि नागरिकांची समस्या दूर होईल. ताई, कसं बघताय, सरपंच मॅडमला पहिल्याच प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि तुमची जी मागणी आहे ती मागणी पूर्णतः कम्प्लीट झालेली आहे, काय सांगाल? सर्वप्रथम आमची सरपंच ताई माझी जावच आहे, पण आज पहिल्यांदाच त्यांनी जो काम हातात घेतलेला आहे त्याला नक्कीच यश मिळणार ही आमची सगळ्या महिलांची अपेक्षा आहे आणि ती आता पूर्ण होणार आहे. सगळी गावकरी मंडळी आमची खूप खुश आहेत. धन्यवाद. विभाग प्रमुख जितेंद्र उत्तम पाटील साहेब असतील किंवा सन्माननीय मॅडम सरपंच मॅडम असतील किंवा त्यांच्या जाऊबाई असतील, त्यांनी आताच त्यांचं अभिनंदन केले. परंतु माजी सरपंच जितेंद्र पाटील साहेब म्हटलेत की सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि सन्माननीय आमदार राजश्री मोरे यांची दूरदृष्टी खूप मोठी आहे आणि त्या दूरदृष्टीचा आम्ही विचार सुद्धा केला नव्हता. परंतु ह्या गावाच्या वडोली सिडोन गावाचा पाण्याचा प्रश्न त्यांनी 100% मिटवला आहे आणि त्या अनुषंगाने आमच्या शिवसेनेमध्ये एक बिगर वाक्य आहे की 80% समाजकारण, पण तो 80% समाजकारण न करता आमच्या वडोली सिडोन गावामध्ये 90% समाजकारण आणि 10%च राजकारण ह्याच अनुषंगाने ह्या गावामध्ये टाकीचं श्रीफळ सन्मानित सरपंच आणि मॅडमनी वाढवलेलं आहे. परंतु आता ह्याच अनुषंगाने वडोली सिडोन गावाचा काय पलट होईल त्यांनी आताच आपल्या सिद्धेश्वर वार्ता न्यूजला स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. कॅमेरामॅन रुपेश पाटील सोबत मी बाळासाहेब कांबळे, सिद्धेश्वर वार्ता न्यूज, वडोली सिडोन.